हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि आता आपण निघणार आहे ते चिपळूणवरनं, जसं की आपल्या कालच्या ब्लॉगचं कंटिन्यूशन आहे. तिथे आपण थांबलेलो आणि आज जो आपला प्रवास नाही फक्त चिपळूण ते मुंबई. येताना ट्रेनने आलेलो, सॉरी बसने आलेलो, आणि आता जाताना स्विफ्ट. 2:19 आणि आम्ही चिपळूणवरनं निघालो ना. हो त्याच स्पॉटला कार आपण इथेच ड्रोन उडवलं ना. पुढे जरा पुढे जबरदस्त ड्रोन शूट मिळालं. नसेल चेक केलं तर वरती आय बटन लिंक येते. मस्त क्लाउडी वेदर. चलो बोगदे होते दोन्ही साईड चालू आहेत काशीविल टनलच्या आणि फुली फंक्शनल आहेत. समोर रस्ता थोडा वरखाली सिमेंट जरी असला तरी थोडा वरखाली आहे, पण चारी लेन चांगला असल्यामुळे आमच्याकडे सुपरफास्ट ड्रायव्हर असल्यामुळे आम्ही सुटलोय. फटाफट रस्ता कव्हर होतो. तुझं काय चाललंय? दोदो दोदो कसं करतोय दोदो? टाइम चेक 4:22 आणि गेली 20 मिनिटं तर आम्ही असे जाऊ. 2 तासात आम्ही कुठून निघालो? चिपळूणवरनं महाड आम्ही 1 तासात आलो आणि पुढे महाड ते माणगाव आम्ही अजून 1 तास आणि गेली 20 मिनिटं आम्ही माणगावच्या ट्रॅफिक मध्ये आहे. माणगावकर असे काय? तुम्ही या माणगावची नाही. अरे मी तुला काय बोलू, मी सगळं सांगेन ना माणगावकर असे. तुला काय बघूया अजून किती वेळ राहतं याच्यातच. असेल 4:46 आणि फायनली ट्रॅफिक सुटलाय. नाही म्हटलं तरी ऑलमोस्ट मोर दॅन 40 मिनिट्स आपण या माणगावाला ट्रॅफिक मध्ये होतो आणि आता थेट बरं झालं ट्रॅफिक थोडंसं, पण मुव्हिंग आहे ना आता. चल ठीक आहे. A few moments later. जोशीवाडेवाले हे आमच्या ड्रायव्हर काकांच्या मिसेसना गाडी थांबवावी लागली कारण त्यांना रांगोळी काढायची होती रस्त्यावरती. लोक आणि छोटे पॅसेंजर झोपलेत. 5 मिनिटं ब्रेक आणि कंटिन्यू.
पोचलो पेणला. टाईम 6:47 आणि आता थांबले गोग्रीन जे पॅन्ट्री प्युअर व्हेज जे आहे तिथे थोडी पेटपूजा करायला. पूर्ण नर्सरीच आहे जिला कॅफेमध्ये कन्वर्ट केलं आहे. मध्ये खूप सही आहे. तेव्हा कॅफे पार्ट आहे. आपला मैसूर मसाला डोसा, जैसा वडा, बटाटा वडा, पली साधा डोसा, अरींचा शिरा, अल्फ्रेडो पास्ता. 2 hours later. सो खूप जास्त टाईमपास झाला. 8:15 वाजले इथेच. आता कल्टी इथून खूपच जास्त वेळ गेला इकडे. पण जर तुम्ही येत आहे तर इथे ऑन द वे असेल तर इथे थांबणं टोटली वर्थ आहे. जो एक्सपिरियन्स आहे, जर तुम्हाला झाडं वगैरे जास्त आवडत असतील तर खूप सही आहे. इव्हन तुम्ही पाहिजे तर झाडं विकत घेऊ शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही कॅफेची पण मजा घेऊ शकता. चलो आम्ही पळतो आता फटाफट. सो बराच वेळ टाईमपास केल्यानंतर आम्ही देखील पॅन्ट्रीमधून निघालो आणि कॅमेऱ्याची बॅटरी डेड झालेली, त्याचबरोबर आमचीसुद्धा बॅटरी डेड झालेली. अगदी थकलेलो होतो. पण ह्यापुढे तर मी काही व्लॉग केला नाही. तेवढ्या वेळात म्हणजे अगदी 2 तासात आम्ही यानंतर मुंबईला पोहोचलो आणि हा व्लॉग मी शॉर्ट अँड सिम्पलच ठेवतो. एवढाच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर.